नमस्कार, मी डॉक्टर भावना चौधरी. स्त्री जीवनातील मुक्त संवाद या मालिकेमध्ये आज आपण अतिशय कॉमन अशी जी कंप्लेंट आहे, जी वयात येणाऱ्या मुलींपासून तर मेनोपॉज पर्यंतच्या सगळ्या स्त्रियांना असते, ती म्हणजे इरेग्युलर पिरियड्स. त्याबद्दल थोडं जाणून घेऊया. तर इरेग्युलर पिरियड समजण्यासाठी आपल्याला रेग्युलर पिरियड का व कसे येतात ते आपण थोडक्यात समजून घेऊया. जेव्हा आपण एखादी नवीन कार विकत घेतो, तर त्या कारचं जे फंक्शनिंग असतं ते मेन असतं त्याचं इंजिन. तसं जे आपल्या बॉडीचं फंक्शनिंग आहे ते आपल्या शरीरातील तयार होणाऱ्या हॉर्मोन्सवर डिपेंड असतं. पूर्ण ज्या सिस्टमला आम्ही HPO ॲक्सिस असं म्हणतो, हायपोथॅलॅमो पिट्युटरी ओव्हॅरियन ॲक्सिस. म्हणजे आपल्या मेंदूमध्ये हायपोथॅलॅमस नावाचा एक ऑर्गन असतो, ज्याच्यातून काही हॉर्मोन्स जेव्हा ती मुलगी वयात येते तेव्हा सिक्रेट व्हायला सुरुवात होते, ज्याला आम्ही GnRH असं म्हणतो. तर आपल्या हे जे GnRH हॉर्मोन आहे, हे पिट्युटरी नावाची जी एक ग्रंथी असते, जिला आपण मास्टर ग्लँड असं सुद्धा म्हणतो, ती आपल्या मेंदूमध्ये मधोमध असते. तर तिच्यामधून FSH आणि LHS असे 2 हॉर्मोन्स सिक्रेट व्हायला सुरुवात होते. आता हे जे FSH आणि LH आहेत, हे आपल्या शरीरातील जी गर्भपिशवी आणि अंडाशय असतात त्यांच्यावर ॲक्ट होतात आणि आपल्या ओव्हरीजमध्येच म्हणजेच आपल्या अंडाशयामध्ये स्त्री बीज म्हणजे फॉलिकल्स तयारायला सुरुवात होते. आता ही जे फॉलिकल्स आहेत याच्यामध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन नावाचे हॉर्मोन्स तयार होतात. हेच जे हॉर्मोन्स आहेत जे आपल्या गर्भपिशवीत दर महिन्याला एक अस्तरसारखा लेअर तयार करतात, ज्याला आपण एंडोमेट्रियम असं म्हणतो. जेव्हा आपल्या मेंदूला मेसेज जातो की या महिन्यामध्ये प्रेग्नन्सी नाही, तेव्हा हा जो अस्तर तयार झालेला असतो तो गळून पडतो, त्यालाच आपण पाळी असं म्हणतो. आता हा जो पूर्ण HPO ॲक्सिस आहे, म्हणजे हायपोथॅलॅमस पिट्युटरी ओव्हॅरियन ॲक्सिस, यामध्ये कुठेही बिघाड झाला तर मग आपली मासिक पाळी ही अनियमित होते. आयुष्यात सुरुवातीला जेव्हा मासिक पाळी येते तेव्हा स्त्रीबीज तयार होण्याची प्रक्रिया ही अनियमित असते. त्यामुळे तेव्हा असणारे जे इरेग्युलर पिरियड आहेत ते अतिशय नॉर्मल आहेत. साधारणतः 1 ते 1.5 वर्षामध्ये मासिक पाळी आपोआप नियमित होऊन जाते. त्यानंतर मोस्ट कॉमन दुसरं जे रिझन आहे ते आहे प्रेग्नन्सी. जेव्हा प्रेग्नन्सी असते तेव्हा 9 महिन्यापर्यंत पेशंटला पिरियड्स येत नाही. जर तिला लो लाईंग प्लासेंटा किंवा काही कॉम्प्लिकेशन असतील तर तिला ब्लिडिंगचा त्रास अधोमध होऊ शकतो. त्यानंतर थर्ड मोस्ट कॉमन कंडिशन आहे लॅक्टेशन. लॅक्टेशनमध्ये मासिक पाळी का थांबते, तर आपल्या मेंदूमध्ये प्रोलॅक्टिन नावाचा एक हॉर्मोन असतो, ज्यामुळे मातेच्या शरीरामध्ये दूध तयार होतं आणि ती स्तनपान करू शकते. तर या प्रोलॅक्टिन हॉर्मोनमुळे मासिक पाळी थांबलेली असते. आणि शेवटचा जो टप्पा आहे पेरिमेनोपॉझल एज, तेव्हा शरीरातील इस्ट्रोजेन कमी झाल्यामुळे, बीज निर्मिती कमी झाल्यामुळे मासिक पाळी ही अनियमित होते. ही सर्व नॉर्मल प्रक्रियेमध्ये असलेले इरेग्युलर पिरियड्स. आता आपण काही पॅथॉलॉजिकल कॉजेस जाणून घेऊया की ज्यामुळे आपली मासिक पाळी ही अनियमित होते. तर सुरुवातीला आपण ॲडोलसन्स ग्रुप घेऊया. तर त्यामध्ये काही मुलींना थायरॉईडचा प्रॉब्लेम असला किंवा विनाकारण त्यांच्या रक्तामध्ये प्रोलॅक्टिन हॉर्मोनची निर्मिती होत असली तर मग मासिक पाळी या वयात इरेग्युलर होते. काही मुलींना अचानक वेट गेन झाला, त्यांचं वजन वाढलं, त्यांची लाईफस्टाईल चुकीची असली, व्यायाम करत नसल्या तर अचानक वजन वाढल्यामुळे सुद्धा मासिक पाळी अनियमित होते. तिसरं मोस्ट कॉमन कारण आहे PCOD, ज्यामध्ये ओव्ह्युलेशन प्रोसेस ही इरेग्युलर झाल्यामुळे किंवा बंद पडल्यामुळे मासिक पाळी अनियमित होते. त्यानंतर प्रचंड मानसिक ताण घेत असली ती मुलगी, एक्झामचा किंवा काही मोठी सर्जरी किंवा तिला काही हेल्थ इश्यू असला, अतिशय स्ट्रेनस एक्झरसाइज फॉर लॉंग ड्युरेशन जर ती मुलगी करत असली किंवा तिचा स्लीप पॅटर्न खूप जास्त डिस्टर्ब झालेला असला तर अशा कारणाने सुद्धा मासिक पाळी अनियमित होते. त्यानंतर स्त्रियांमध्ये किंवा ज्या महिला आहेत पेरिमेनोपॉझल एजमध्ये, त्यामध्ये कुठले कॉमन कारण असतात, तर काही अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणजे ब्लड प्रेशरच्या काही औषधी आहेत किंवा काही अँटीसायकोटिक ड्रग म्हणजे मानसिक आजारांच्या काही औषधी आहेत, ज्यामुळे ही पाळी अनियमित होते. त्यानंतर हॉर्मोनल इम्बॅलन्स म्हणजे थायरॉईड प्रॉब्लेम, प्रोलॅक्टिन प्रॉब्लेम असले तरीही मासिक पाळी अनियमित होते. कुठल्या कारणामुळे जर सर्जरी झालेली असली किंवा अंडाशय रिमूव्ह करावे लागले किंवा कॅन्सर ट्रीटमेंट चालू असली आणि त्यामध्ये काही अशी अँटी कॅन्सर ड्रग आहेत ज्यामध्ये मासिक पाळी अनियमित होते. त्यानंतर आता जो नवीन भेडसावत असलेला मेजर प्रॉब्लेम आहे तो आहे प्रीमॅच्युअर ओव्हॅरियन फेल्युअर. म्हणजे साधारणतः 40 वयाच्या पुढे मासिक पाळी ही थांबायला पाहिजे. 45 हे ॲव्हरेज वय असतं, 45 ते 52, ज्यामध्ये आपण मेनोपॉज होतो असं म्हणतो. पण आजकाल प्रचंड ताण, चुकलेली लाईफस्टाईल, स्लीप डिस्टर्बन्स, ओबेसिटी, PCOD अशा अनेक
हेल्थ इश्यूजमुळे आजच्या ज्या मुली आहेत त्या ग्रासलेल्या असल्यामुळे 38 वर्षांच्या आधीच त्यांचे मेन्स्ट्रुअल पिरियड हे इरेग्युलर होऊन जातात आणि आपण त्याला जे ओव्ह्युलेशन फंक्शन आहे ते फार लवकर बंद होणे किंवा डिस्टर्ब होणे किंवा इरेग्युलर होणे आपण त्याला म्हणतो आणि त्यामुळे मासिक पाळी ही अनियमित होते. तर तुम्हाला तशी काही कंप्लेंट नसल्यास तुम्ही नक्की डॉक्टरकडे जाऊन इन्व्हेस्टिगेट करून घ्यायला पाहिजे की आपल्याला नक्की कुठल्या कारणामुळे मासिक पाळी ही अनियमित झालेली आहे आणि त्यानुसार योग्य ट्रीटमेंट ही घ्यायला पाहिजे. शेवटी मी माझा फेवरेट सब्जेक्ट पुन्हा सांगेल की या सगळ्या मासिक पाळी अनियमिततेच्या कारणासाठी माझं एकमेव उत्तर म्हणजे योगा आणि प्राणायाम आणि व्यवस्थित डाएट घेणे. पुरेशी डीप स्लीप ही तुमची असली पाहिजे. तुम्ही जर तुमची चांगली हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन ठेवली, वेट मेंटेन ठेवलं, तर स्ट्रेस लेवल मॅनेज केला, मेडिटेट केलं, तर बऱ्याच अंशी तुम्ही तुमची इंटरनल मिल्यू जे आपण म्हणतो हॉर्मोनल बॅलन्स रेग्युलर ठेवून मासिक पाळी रेग्युलर ठेवू शकता. स्पेसिफिक रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनला लक्षात घेऊन कोअर योगा आम्ही डिझाईन केला आहे. तर ज्याही मुलींना अनियमित पिरियड आहे किंवा ज्या महिलांना असे प्रॉब्लेम आहे त्यांनी नक्की वरद हॉस्पिटल, गुजराल पेट्रोल पंप इथे आम्हाला संपर्क साधून जो योगा क्लास आहे तो जॉईन करून नक्की त्याचा लाभ घ्यावा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा.